गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मुलांनो सर्वांना नमस्कार. हा अभ्यास आपण रोजची रोज करणं आवश्यक आहे. रोज तुमचा अभ्यास चालू आहे, पण आजही त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास वाढवणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला स्पर्धा पूर्ण जगाशी करायची आहे. फक्त तुमची स्पर्धा तुमच्या वर्गासोबत नाही आहे. त्यामुळं प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित करून घ्या. आता पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इव्हेंट म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात. आउटकम शिकलो, सॅम्पल व्हॉट इज मीन बाय सॅम्पल स्पेस, सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत. टुडे वी आर लर्न गोइंग टू द प्रॅक्टिस सेट 5.3. आज आपण हा 5.3 हा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. एकदम इझी असणारा हा प्रॅक्टिस सेट आहे. पहा काय दिलंय. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय, राईट सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स. काय लिहायचंय, खाली काही एक्झाम्पल दिले त्याचे सॅम्पल स्पेस लिहायचंय, म्हणजे एस लिहायचं आहे. त्याच्यानंतर राईट सॅम्पल पॉइंट्स, काय नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स. ओके. अँड ऑल्सो राईट इव्हेंट, ए बी सी इव्हेंट लिहायच्यात. अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए, एन ऑफ ए फाइंड करायचं, एन ऑफ बी अँड एन ऑफ सी, या सगळ्या गोष्टी आपल्याला फाइंड करायचे. क्वेश्चन आपण लिहित नाही, क्वेश्चन आपण शिकता शिकता क्वेश्चन सांगणार आहोत, कारण क्वेश्चन मोठाले आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, वन डाय इज रोल, देन फर्स्ट राईट डाऊन द सॅम्पल स्पेस. तुम्हाला सगळ्यात अगोदर काय लिहायचं आहे, सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. आता आन्सर आपण लिहितोय सॅम्पल स्पेस. पहा सॅम्पल स्पेस काय असेल, वन डाय इज रोल, सॅम्पल स्पेस इज एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 and 6. Okay. Next, write down the number of sample points. N of S लिहायचे, N of S is equal to काय 1 2 3 4 5 6. ओके, हे झालं. नेक्स्ट काय लिहायचंय तुम्हाला, इव्हेंट लिहायची. इव्हेंट ए, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. पहा इव्हेंट ए पहा फर्स्ट इव्हेंट आहे. इव्हेंट ए काय, इव्हेंट ए even number on the upper face, even number on the upper face, even number on the upper face. Even number on the upper face is the event A. Okay. आता इव्हेंट ए मध्ये एलिमेंट काय असतील, इन इव्हेंट ए एलिमेंट काय, A is equal to even number on the upper face. इव्हन नंबर कोणते ह्याच्यामधले ते लिहायचे, 2 4 and 6. दीज आर द इव्हन नंबर. देयरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए इज इक्वल टू 3. संपलं, इव्हेंट ए लिहिलं. नेक्स्ट राईट डाऊन द इव्हेंट बी, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. इव्हेंट बी काय आहे पहा, इव्हेंट बी सेकंड, इव्हेंट बी काय दिले, इव्हेंट बी ऑड नंबर on the upper face, odd number on the upper face is the event B. इव्हेंट बी आपण लिहितोय. बी मध्ये एलिमेंट काय असतील, त्याच्यामध्ये एलिमेंट सगळे एलिमेंट सॅम्पल स्पेस मधलेच असतील. ऑड नंबर काय, 1 3 5. दीज आर द ऑड नंबर, 1 3 and 5 are odd number. Therefore n of b is equal to 3. Okay. हे दोन इव्हेंट लिहिले, इव्हेंट ए लिहिली, इव्हेंट बी. नेक्स्ट इव्हेंट प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. इव्हेंट सी काय, प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. पहा इव्हेंट सी प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. Prime number on the upper face is the event C. Okay. इव्हेंट सी मध्ये एलिमेंट काय असतील, सी मध्ये एलिमेंट प्राइम नंबर, फक्त इव्हन प्राइम नंबर नाही सांगितलं, प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. 3 and 5 are the prime numbers. Okay. 3 and
2, 3 and 5 are the prime numbers. Number of C, n of C is equal to काय आलं? This is the answer of सब क्वेश्चन फर्स्ट. हा जो पहिला सब क्वेश्चन आहे त्याचा आन्सर झालाय. आता आपण सेकंड सब क्वेश्चन लगेच पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन 2 आहे. 2 डाइज आर रोल्ड सायमल्टेनियसली. देन राईट डाऊन द सॅम्पल स्पेस लिहायचा आहे, त्यानंतर एन ऑफ एस लिहायचं आहे, नंतर इव्हेंट जे दिल्यात पुस्तकामध्ये त्या इव्हेंटही तुम्हाला लिहून काढायच्यात आहोत. काय काय आता फर्स्ट राईट डाऊन द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस पहा काय असेल. सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस मध्ये काय असेल? यस, सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय यस. आता 2 डायज आर थ्रोन सायमल्टेनियसली. 2 डायज सायमल्टेनियसली थ्रो केलेत त्यावेळेस किंवा रोल केलेत. 2 डायज आर रोल सायमल्टेनियसली त्यावेळेस काय मिळेल? 1 1. ओके, हे नाही मिळालं तर 1 2. पहा हे आन्सर मोठं आहे पण खूप सोपं आहे. लक्षात ठेवा, सॅम्पल स्पेस आपल्याला लिहिता आला पाहिजे. आपण शिकलोय. नेक्स्ट 1 3 1 4 1 5 1 6. ओके, नेक्स्ट पहा 2 1 2 2. हे तुम्हाला लिहिता येईल, बाकी काय नाहीये. 2 4 2 5 2 6. हे आलंच पाहिजे. 3 1 3 2 3 3 3 4 5 3 6. नेक्स्ट पहा, नेक्स्ट 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. ओके, 5 1 5 2 5 3 5 4 5 6 5 5 5 and 5 6. Okay, 6 1 6 2 6 3 6 4 6 5 and 6 6. Okay, simple and curly bracket close. Therefore n of s is equal to 36. This is the sample space. सॅम्पल स्पेस सगळ्यात महत्वाचा आहे. आपण लिहिलं सॅम्पल स्पेस लिहिलं, एन ऑफ एस लिहिलं. नेक्स्ट इव्हेंट ए काय आहे? इव्हेंट ए इज द इव्हेंट सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. पहा इव्हेंट ए, पहिली इव्हेंट ए काय आहे? इव्हेंट ए द सम ऑफ द digits on upper face is multiple of 6. Is multiple of 6. आणि तुम्हाला फक्त अर्थ कळला पाहिजे, बाकी काही नाहीये. तुम्हाला ए मध्ये कोणते एलिमेंट येतील हेच लक्षात आलं. काय? द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस मल्टिपल ऑफ 6. म्हणजे अप्पर फेस वरच्या जी नंबर डिजिट्स आहेत त्यांची बेरीज 6च्या पटीत. म्हणजे बेरीज काय पाहिजे? 6 किंवा 12 18. हे अशा पद्धतीने बेरीज कशाची ती पहा. 1 + 1 2 नाही येत, म्हणजे ही बेरीज पाहिजे 6 12 18 या पटीमध्ये. ओके, पण हायेस्ट बेरीज किती असणार आहे? 12च असणार, त्याच्यामुळे 18 असणार नाहीये, कारण 6 + 6 12 होतो. पहा 1 इथं 4 आला, इथं 5, इथं 1 आणि 5 किती आले? 1 5 6. ओके, नेक्स्ट या ठिकाणी 7 आलं, आणखी इथं 2 4 6
2 4. ओके. नेक्स्ट आता 8 येईल नाही, 6च्या पटीत 3 3 3 3 3 3 3 प्लस 3 6. ओके. नेक्स्ट 4 2 4 2. पहा हे तुम्हाला सराउंड लक्षात येईल. 4 अधिक 2 किती 6, बाकी कुठंच येत नाहीये. नेक्स्ट पहा 5 1 5 1 6 आलं. ओके. आणि 5 1 मिळालं. आता त्याच्यानंतर 6 6 तुम्ही म्हणता 6 6 म्हणजे 12. ओके चालेल ना. मल्टिपल ऑफ 6 सांगितलंय म्हणजे 6 12 18 अशा पद्धतीने. आणि n of a is equal to 1 2 3 4 5 6. पहा हे एक्झाम्पल आल्यानंतर पुढचा प्रॅक्टिस सेट खूप सोपा आहे. म्हणून पहा एक्झाम्पल परीक्षेमध्ये हमखास विचारलं जातं. आता इव्हेंट बी काय आहे पहा. इव्हेंट बी इव्हेंट काय, सम ऑफ द इव्हेंट बी सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस sum of the digits on upper face is sum of digits on upper face is minimum 10 पहा मिनिमम 10 पाहिजे. दोघांची बेरीज मिनिमम 10 असणं आवश्यक आहे. मिनिमम 10 बेरीज पाहिजे. मिनिमम 10. इथं बेरीज किती आली 1 + 1 2 नाही चालत. कमीत कमी 10 असली पाहिजे. मग 11 असेल चालेल, 12 असेल चालेल. तुम्ही म्हणता यांनी सांगितलं मिनिमम 10. मिनिमम 10 नाहीये, मिनिमम 10. कमीत कमी 10. मग 11 12 13 काही असू द्या. ओके. काही असेल तरी चालेल. मग 10 बेरीज कुठे येते, इथं बी नाही येत. 7 आली, इथं किती आली 8 आली. या ठिकाणी 9 इथं नाहीये, इथं 9, इथं 4 and 6. पहा 4 6 इथं मिनिमम 10 बेरीज आली. नेक्स्ट 10 बेरीज 9 इथं 5 5. ओके 5 5 10 बेरीज आली. नेक्स्ट 5 6 11 चालेल. 5 6. नेक्स्ट इथं 7 इथं 8 नाही आहेत, इथं 9 इथं 6 4. ओके. त्यानंतर 6 5 11 इथे चालेल. 6 5 and 6 6. ओके. आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. कर्ली ब्रॅकेट काय केला, क्लोज केला. आणि मोजा बरं नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन बी 1 2 3 4 5 6. ओके. दिस इज द आन्सर. ओके. हे लिहिलं इव्हेंट बी. थर्ड इव्हेंट सी. The sum of the same digit on the both upper faces. पहा same digits on both the upper faces. अप्पर फेसेस वर दोन्ही डिजिट सारखे असले पाहिजेत. बोथ डिजिट सेम. पहा आता बोथ डिजिट सेम. 1 1 सेम आहे. 1 1. नेक्स्ट नंतर काय 2 2. या ठिकाणी पहा 2 2. नेक्स्ट 3 3 आहे. 3 3 4 4. ओके. 5 5. ओके. आणि बसत नाही तर 6 6 असं खाली लिहिलं तरी चालतं. आणि हा कर्ली ब्रॅकेट क्लोज. n of c is equal to काय मिळालं पहा. n of c 1 2 3 4 5 6 इज द आन्सर ऑफ दिस सब क्वेश्चन. पहा ह्या सब क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालं. एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय. पाहू नेक्स्ट म्हणजे तिसरा सब क्वेश्चन लगेच. पहा तिसरा सब क्वेश्चन आहे 3 coins are tossed simultaneously. फर्स्ट राईट डाऊन द सॅम्पल स्पेस. आपल्याला सगळ्यात अगोदर सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. पहा सॅम्पल स्पेस आपण उत्तर लिहितोय. सॅम्पल स्पेस इज सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय यस. ओके.
3 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली. हा सॅम्पल स्पेस तुम्हाला लिहिता येणं आवश्यक आहे. पहा एक टेक्निक पहा. फर्स्ट काय करायचं, तिन्ही हेड एच एच एच. ओके. नेक्स्ट फक्त एक टेल घ्यायचं एच एच टी. ओके. नेक्स्ट काय, नंतर हा टी फक्तच मध्ये आणत एच टी एच आणि नेक्स्ट टी एच एच. ओके. आणखी परत पहा काय, फक्त आता त्याच्या उलट पहा काय होईल, इथं या ठिकाणी काय आहे, टी आहे तर एच घ्यायचं. पहा हे काय एच टी टी. ओके. नेक्स्ट टी एच टी. नेक्स्ट इथं काय टीच्या एचच्या ठिकाणी टी 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 एच आणि ह्या ठिकाणी टी टी टी. टेल टेल टेल. ओके. अँड देअरफॉर n of s is equal to 8. हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. ज्यावेळेस आपण सॅम्पल स्पेस शिकवत होतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता फर्स्ट इव्हेंट काय आहे पहा. इव्हेंट फर्स्ट इव्हेंट कंडिशन काय दिले, कंडिशन फॉर इव्हेंट ए. कंडिशन फॉर इव्हेंट ए. कंडिशन फॉर इव्हेंट ए. Condition is to get at least 2 heads. To get at least 2 heads. To get at least 2 heads. पहा सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचावा लागेल, इव्हेंटही वाचावा लागेल. टू गेट ऍट लिस्ट 2 heads. किती हेड पाहिजेत, कमीत कमी 2 हेड पाहिजे. 3 असतील तरी चालेल ना. मला कमीत कमी 2 आंबे पाहिजेत. 10 दिले तर आनंदाने घेईल, 4 दिले आनंदाने घेईल, पण 1 घेणार नाही. कमीत कमी किती पाहिजे, 2. पहा काय पाहिजे, 2. टू ऍटलिस्ट 2 हेड्स. पहा मग ह्याच्यामधले 2 हेड्स काय आहेत पहा, हेड हेड हेड. ऍटलिस्ट 2 हेड झाला. 3 आहेत म्हणजे 2 आहेतच. एच एच टी इथंही 2 आहेत. एच टी एच किती आहेत, 2 आहेत. या ठिकाणी टी एच एच 2 आहेत. नेक्स्ट इथं एकच हेड आहे, ह्या ठिकाणी 1 हेड आहे, इथं 1 हेड आहे, इथं काहीच नाहीये म्हणजे हे घेता येणार नाहीये. देअरफॉर n of a is equal to 1 2 3 4. ओके संपलं. आता कंडिशन पहा, कंडिशन फॉर इव्हेंट बी. कंडिशन फॉर इव्हेंट बी. पहा कंडिशन फॉर इव्हेंट बी. इव्हेंट बी साठी कंडिशन काय दिली त्यांनी वाचून घ्या. टू गेट नो हेड. पहा टू गेट नो हेड. टू गेट नो हेड म्हणजे हेड नाहीच, हेड असूच नाही, नकोच. हेडचा एवढा वैताग आला या कंडिशन मध्ये. पहा या ठिकाणी टू गेट नो हेड, एकही हेड नकोय. इथं हेड आहे, इथं हेड आहे, या ठिकाणी आहे, इथं हेड आहे, इथं सुद्धा एच आहे, इथं हेड आहे, इथं हेड नाहीये. मग काय टी 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 टेल टेल, तिन्ही ठिकाणी टेल मिळेल. and therefore n of b is equal to 1. ओके झाली सेकंड इव्हेंट. नेक्स्ट कंडिशन फॉर इव्हेंट सी. कंडिशन फॉर इव्हेंट सी. इव्हेंट सी साठी कंडिशन काय दिली आहे, टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. हेड मिळतोय पण कुठे रे, सेकंड कॉइनला, दुसऱ्या नंबरला. म्हणजे इथं हेड, सेकंड कॉइनला कुठं कुठे शोधा, इथं आहे. पहा मग हे लिहायचं, सेकंड कॉइनला हेड कुठं आहे ते फक्त ह्याच्यामध्ये लिहायचंय. सेकंड कॉइनला इथं आहे एच एच एच. ओके नेक्स्ट ह्या ठिकाणी सुद्धा सेकंडला हेड आहे एच एच टी. ओके नेक्स्ट इथं नाहीये सेकंडला, ह्या ठिकाणी आहे टी एच एच एच. आणि आणखी कुठं आहे टी
HP पहा सेकंड कॉइनला हेड मिळाला NC = 1 2 3 4. ओके, हे झालं या क्वेश्चनचं फायनल आन्सर. पहा अशा पद्धतीने आपण या प्रॅक्टिस सेट मधले पहिले सब क्वेश्चन 3 पाहिलेत. एकदम मजेशीर आणि सोप्या पद्धतीने आहे आणि हेच आपल्याला परत पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये हेच शिकायचंय. आज आपण इथंच थांबू. सर्वांना